नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया रतन इंडिया एंटरप्राइजेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रिव्होल्ट मोटर्स एंटर्स नेपाल मार्केट इन पार्टनरशिप विथ MV डुगर ग्रुप. तर मित्रांनो, रतन इंडिया एंटरप्राइजेस लिमिटेडच्या अंडर काम करणारी रिव्होल्ट मोटर्सने नेपाल मार्केटमध्ये MV डुगर ग्रुपसोबत पार्टनरशिप करून नेपाल मार्केटमध्ये एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला रतन इंडिया एंटरप्राइजेस शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पारस डिफेन्स शेअर जंप आफ्टर ₹142 करोड ऑर्डर विन फ्रॉम DRDO. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडला DRDOकडून ऑर्डर मिळाला आहे आणि या ऑर्डरची किंमत आहे 142.31 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया NCC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NCC लिमिटेड शेअर जंप ऑन ₹2130 करोड अमरावती इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्ट्रॅक्ट विन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NCC लिमिटेडला आंध्र प्रदेश कॅपिटल रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीकडून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे आणि या कॉन्ट्रॅक्टची किंमत आहे 2129.60 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला NCC लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया टॉरेंट पॉवर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टॉरेंट पॉवर लिमिटेडने 2 सबसिडरी कंपनी इनकॉर्पोरेट केले आहे आणि या कंपनींचे नाव आहे टॉरेंट ऊर्जा 39 प्रायव्हेट लिमिटेड आणि टॉरेंट पॉवर ऊर्जा 40 प्रायव्हेट लिमिटेड. आणि मित्रांनो, यांना शॉर्टकटमध्ये म्हणतात SPVS. आणि मित्रांनो, SPVS या 2 कंपन्या होली ओन सबसिडरी कंपन्या आहे टॉरेंट ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडची. आणि मित्रांनो, ही टॉरेंट ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड टॉरेंट पॉवर लिमिटेडची होली ओन सबसिडरी कंपनी आहे. आणि मित्रांनो, या कंपन्या कशासाठी इनकॉर्पोरेट केल्या आहे? रिन्युएबल एनर्जीपासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी. चला आता बोलूया SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, UK बेस प्रुडेन्शियल PLC टू सेटअप हेल्थ इन्शुरन्स जॉईंट व्हेंचर विथ SCL ग्रुप. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, UK बेस प्रुडेन्शियल PLCने आपल्या प्लॅनची अनाउन्समेंट केली की ही कंपनी सुंदरी इन्व्हेस्टमेंट्स दिल्ली प्रायव्हेट लिमिटेड, जे SCL ग्रुपचे प्रमोटर आहे, हिच्यासोबत जॉईंट व्हेंचरमध्ये स्टँड अलोन हेल्थ इन्शुरन्स कंपनी इस्टॅब्लिश म्हणजे स्थापित करणार आहे. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचरमध्ये प्रुडेन्शियल ग्रुप होल्डिंग्स लिमिटेड, जे प्रुडेन्शियल PLCची UK सबसिडरी आहे, हिची या जॉईंट व्हेंचरमध्ये 70% हिस्सेदारी राहणार आहे. आणि या जॉईंट व्हेंचरमध्ये उरलेली 30% हिस्सेदारी राहणार आहे सुंदरी इन्व्हेस्टमेंट्स दिल्ली प्रायव्हेट लिमिटेडची. आणि मित्रांनो, SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या प्रमोटर्सचे नाव तुम्ही इथे बघू शकता. या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.82% आणि यामध्ये वमा सुंदरी इन्व्हेस्टमेंट्स दिल्ली प्रायव्हेट लिमिटेडची होल्डिंग आहे 44.17%. आणि मित्रांनो, हीच ती कंपनी आहे जी जॉईंट व्हेंचरमध्ये
हेल्थ इन्शुरन्स कंपनी इस्टॅब्लिश करू शकते. चला तर बोलूया गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड साइन MOU विथ PWD नागालँड फॉर मॉड्युलर स्टील ब्रिजेस. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडने मेक इन इंडिया इनिशिएटिव्हच्या अंतर्गत PWD नागालँडसोबत ॲग्रीमेंट साईन केला. कशासाठी? 8 डबल लेन मॉड्युलर स्टील ब्रिजेस प्रोव्हाइड करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड शेअर जम्प ॲज कंपनी कॉमेन्सेस प्रोडक्शन ऑफ एअर इंडिपेंडंट प्रोपल्शन सिस्टीम फॉर स्कॉर्पिन क्लास सबमरीन. तर मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने स्कॉर्पिन क्लास सबमरीनसाठी एअर इंडिपेंडंट प्रपल्शन सिस्टीमच्या प्रोडक्शनची सुरुवात केली. चला आता बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इरिडा शेअर राईज ॲज कंपनी प्लान्स टू रेज ₹1,247 करोड वाया पेपरच्युअल बॉन्ड्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने आपला पहिला परपेच्युअल बॉन्ड्स इश्यू केला. कशासाठी? 1,247 कोटी रुपये रेज करण्यासाठी. अँड द बॉन्ड्स कॅरी ॲन ॲन्युअल कूपन रेट ऑफ 8.4%. आणि मित्रांनो, यामुळे इंडियाची फायनान्शियल पोझिशन स्ट्रॉंग होईल. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.